विठ्ठल विठ्ठल नमस्कार. मी भटकंती किडा म्हणजे स्मृती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा जो मस्त असा हेरिटेज वॉक हा पांजरपोट चुंचाळे गावात नाशिक इथे झाला आहे. त्यानंतर हे आमचं मीटिंग पॉइंट होतं, पण हे लास्टला होतं. सगळ्यात पहिले त्यांनी आम्हाला एक छोटंसं इंट्रोडक्शन दिलं की आपण किती किलोमीटर चालणार आहे आणि काय काय बघणार आहे, काय काय आहे या बायोडायव्हर्सिटी ॲग्रो टुरिझममध्ये. इंट्रोडक्शन संपल्यानंतर आम्हा सगळ्यांना फ्रेश व्हायला किंवा वॉशरूमला जायला सांगितलेलं, कारण एकदा आम्ही आत गेल्यानंतर म्हणजे चालायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला ग्रुप सोडता येत नव्हता, कारण बरेच तिथे प्राणी वगैरे आहेत, हरवले वगैरे म्हणून प्रॉब्लेम होतो. आणि हा सगळा त्यांचा बाहेरचा परिसर होता. डॉक्टर प्रकाश सर आहेत जे आम्हाला इकडच्या झाडांबद्दल आणि किती साधारण प्राणी आहेत वगैरे या सगळ्याबद्दल माहिती देत होते. मग आमचं चालणं सुरू झालं. जवळपास एक 12 किलोमीटर आम्हाला पायी चालायचं होतं. त्यात पाऊस खूप होता, पण आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर होतं. खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होती आणि असा मस्त आमचा मजेत चिखलामध्ये सुंदर असं हा जो काही वॉक आहे तो सुरू झाला. खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वनस्पती होत्या. आंब्याची झाडं तर खूप जास्त होती आणि आमचा असा हा रमत 12 किलोमीटरचा वॉक कधी संपला हे समजलं सुद्धा नाही. इतकं सुंदर वातावरण होतं. व्हॉइस ओव्हरमध्ये थोडासा मागे पावसाचा आवाज येतोय तर त्यासाठी सॉरी. आणि ही अचानक मी इकडे तिकडे थांबून सेल्फीज पटकन घेत होती. बांबूची सुद्धा झाडं होती, मोठमोठी झाडं होती. वॉटर हार्वेस्टिंगची खूप उत्तम सोय या लोकांनी केली होती. बऱ्याचशा झाडांची नावं मला माहिती नाही. त्यानंतर हे कसं जंगलसारखं एक परिसर आम्हाला लागला होता जो खूपच सुंदर होता. जंगलात चालतोय असं वाटत होतं. तुम्हा कोणाला जर हे पाहायचं असेल तर यांची एक वेबसाईट आहे, त्यावर सगळे डिटेल्स आहेत. फक्त एक स्लॉट बुक करावा लागतो आणि मग ते तसे आपल्याला गाईड पण देतात. आणि हे आहे मक्याचं शेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे येऊन मस्त छान फिरून या सगळ्याचा आनंद घेऊ शकतात. त्यानंतर चिखल, बापरे इतका चिखल होता. आम्ही पूर्ण 12 किलोमीटर हे चिखलात चाललो, त्यामुळे बरेचसा ब्लॉग मला काही असा करता आला नाही. आता इथून सगळी वनस्पती झाडं लागलेली आहेत. बरीचशी अशी झाडं आहेत जी आता मिळत नाही. तर ही सगळी तिथे भरपूर आहेत, असंख्य आहेत. जवळपास 2 लाखाच्या आसपास आहेत. तर जितके फोटोज काढता आले तितके मी काढलेत, जितके व्हिडिओज करता आले तितके केलेत. पाऊस प्रचंड होता, त्यामुळे व्लॉग काढणं सुद्धा इम्पॉसिबल होतं. जो सुरुवातीला मीटिंग पॉईंट दाखवला तो आत्ता इथे लागतोय. थोडंसं असं टेकडीसारखं आहे. 12 किलोमीटर वर थोडंसं आल्यानंतर हा लागतो. इथे आम्हाला सरांनी आणखीन या ॲग्रो टुरिझमबद्दल डीप अशी माहिती दिली. कोणत्याही गवताशिवाय काहीही उगवत नव्हतं 4 वर्षापूर्वी. मग यांनी हे पूर्ण प्लेन केलं, असं गोलाकार केलेला आहे. हा गोलाकार, या पूर्ण गोलाकार बाजूला जर तुम्ही चालले
आता पाऊस आहे, बरंचसं गवत आहे, नंतर गोलाकारामध्ये सगळी बोगनवेल लावलेली आहे. पुढे उन्हाळ्यात आला तर तुम्हाला सगळी लाल सर पुढे सगळी दिसते. या बाजूला गोलाकारामध्ये राजकी राणी आणि दिनका राजा अशी 2 झाडं लावलेली आहे. त्याचा मागचा उद्देश सुगंध दिवसा येईल. दिनका राजा, राजकी राणी आणि रात्री. खाली उतरायला ट्रॅक्टरचा सुद्धा एक ऑप्शन होता, त्यामुळे मग आम्ही ट्रॅक्टरमध्ये बसून खाली उतरलो. त्याचा व्हिडिओ मी काढू शकले नाही, पाऊस खूप जोरात होता. आणि आम्हाला इथे एका तलावामध्ये खूप सारी बदकं सुद्धा दिसली. त्यानंतर इथे त्यांचं गांडूळ खत तयार करण्याचं सुद्धा आहे, तर त्याची सगळी माहिती दिली आणि आम्हाला एक छोटीशी गांडूळ खत कसं असतं हे सुद्धा दाखवलं. ही सीताफळची बाग होती. आता इथे पुढे सगळी फळांची बाग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फळं इथे आहेत. त्यानंतर आम्हाला मस्त गरम गरम समोसा दिला आणि अशा प्रकारे इतका सुंदर हा आमचा नैसर्गिक हेरिटेज वॉक संपन्न झाला.